सुजय विखेंवरती गोळ्या झाडणार असल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काही स्थानिक पोर्टल आणि यूट्यूबरनं गावात हवा कुणाची हे दाखवायला सुरुवात केली आहे। यावरनंच दोन गटात वादाची ठिणगी पडली। दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यानं सुजय विखेंना मारणार असल्याचा संवाद केल्याचं ही ऑडिओ क्लिप आहे जी व्हायरल होते आहे। या प्रकरणी सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे। पहिली आमची मागणी आहे का खासदार सुजय विखे पाटलाला संरक्षण दिलं पाहिजे आणि झेड दर्जाचं संरक्षण दिलं पाहिजे आणि ज्या गणेश नावाच्या कळसगावच्या व्यक्तीला धमकी दिली त्यालाही सुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याचं काम केलं पाहिजे। आणि जे आता उमेदवाराच्या पाठीमागे कार्यकर्ते फिरतात हे सगळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते फिरतात। म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना आणि एसपी साहेबांना एकच विनंती केली, प्रत्यक्ष आता त्याच्यावर तर कारवाई झाली पाहिजे, त्यालाही अटक झाली पाहिजे। पण त्याचबरोबर त्यांना जी काही बरोबर असणारे कोण त्यांच्या पाठराखी येतं, कोण त्यांना सपोर्ट करतोय, कोण त्यांना मदत करतोय, त्यांना चौकशी करून सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याचं काम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।